नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, सरकारने पुन्हा कांदा बाजार भावाबाबत पलटी ही मारलेली आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी अशी बातमी आली की आता कांद्याचे जे दर नाफेड आणि एनसीसीएफ ठरवत होतं ते आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे। मात्र आता पुन्हा सरकारने हे अधिकार एका तिसऱ्या संस्थेला हे मित्रांनो दिलेले आहेत। तर मित्रांनो, कांदा बाजार भाव हे नेमके कोण ठरवणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा। मित्रांनो, सुरुवातीला नाफेड आणि एनसीसीएफ हे कांदा दर जाहीर करीत होती आणि सुरुवातीला कांदा दर हे 2000 रुपयांपेक्षाही कमी होते। त्यानंतर मित्रांनो, नाफेडने 2105 रुपये या दराने कांदा खरेदी ही सुरू केली आणि त्यानंतर अधिक दर वाढवून 2555 रुपये या दराने नाफेड आणि एनसीसीएफ हे कांदा खरेदी करीत होतं। मात्र शेतकऱ्यांचा असंतोष बघून सरकारने हे अधिकार नाफेड आणि एनसीसीएफ जवळून काढून वाणिज्य मंत्रालयाला दिले। मात्र वाणिज्य मंत्रालयाने जेव्हा कांदा दर जाहीर केले तेव्हा ते कांदा दरही बाजार समितीत मिळणाऱ्या कांदा दरापेक्षाही कमी होते आणि त्यामुळे मित्रांनो, जो शेतकऱ्यांचा रोष आहे हा अधिकच केंद्र सरकारवर वाढताना दिसला। आता केंद्र सरकारने हे अधिकार वाणिज्य मंत्रालयाजवळूनही काढून जे स्थानिक बाजार समितीतले मित्रांनो जे अधिकारी आहेत यांच्याजवळ दिलेले आहेत आणि आता इथून पुढे जे कांदा बाजार भाव आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कांदा बाजार भाव मित्रांनो ज्या जिल्ह्यातल्या कांदा बाजार समितीत कांदा बाजार भाव हे निघतील हे मित्रांनो त्याच जिल्ह्यातील अधिकारी हे आता दर आठवड्याला कांदा बाजार भाव हे मित्रांनो ठरवत जातील। तर मित्रांनो, आता प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक बाजार समितीला वेगळे वेगळे भाव हे आता निघत जातील। त्यामुळे आता शेतकऱ्याला याचा किती फायदा होते किती नुकसान होते हे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटते, आता स्थानिक अधिकारी जेव्हा भाव ठरवतील तेव्हा शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव हा मिळेल काय हे मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।